आता आपण काय बघणार आहे, डायजेस्टिव्ह सिस्टम. आपण जे काही खातो आहे फूड, त्यातून आपल्याला कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट भेटते. मग पुढे त्याचं डायजेशन होऊन आपल्या शरीरापर्यंत पोचलं पाहिजे ना. ते म्हणजे डायजेशनचं कसं होणार आहे ते आपण बघतो आहे. डायजेशन जे आहे ते फिजिकल आणि बायोकेमिकल रिॲक्शन आहे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये होते. फिजिकल म्हणजे काय, समजा माउथमध्ये आपल्या अन्न गेले की आपण त्याला बारीक तुकडे वगैरे करतो आहे, त्याला फिजिकल म्हणायचं. बायोकेमिकल म्हणजे वेगवेगळे एन्झाईम्स, केमिकल्स वगैरे त्यात ॲड होऊन त्याचं डायजेशन होते, ते बायोकेमिकल झालं. आता सिक्वेन्स कसा असतो डायजेस्टिव्ह सिस्टीमचा, तर माउथमधनं सुरू होते. माउथनंतर फॅरिंग्समधनं एसोफॅगसमधनं स्टमकमधनं स्मॉल इंटेस्टाईनचे 3 पार्ट असतात, डिओडेनम, जेजुनम आणि इलियम. आता हे सिक्वेन्स लक्षात ठेवायचं. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा डिओडेनम असते, त्यानंतर जेजुनम, त्यानंतर इलियम, DJI असं काहीतरी लक्षात ठेवायचं. त्यानंतर लार्ज इंटेस्टाईनमध्ये जातं आहे. लार्ज इंटेस्टाईनमध्ये सिकम, कोलन आणि रेक्टम असे पार्ट आहेत लार्ज इंटेस्टाईनचे. लार्ज इंटेस्टाईननंतर ॲनसमधून बाहेर पडते अन्न आपलं. त्यानंतर आता माउथमध्ये जी सुरुवात होती, माउथमध्ये चर्निंग होतं या फूडचं, आणि आपण छोट्या पीसमध्ये फूडचं तुकडे होतात, आणि त्याच्यामुळे काय होतं, सरफेस एरिया वाढतो आणि आपले तीत जास्त आहेत. त्याच्याविषयी आपण आता बघूया. आता टोटल अडल्टमध्ये 32 असतात दात, आणि चाइल्डमध्ये किती असतात, 28 असतात. आणि आपल्याला परत जे 4 येतात एक्स्ट्रा, त्याला आपण विजडम टीथ म्हणतो. ते वेस्टिजियल ऑर्गन असते, काय विजडम टीथ आपण त्याला म्हणतो आहे. आपण अडल्ट झाल्यानंतर आपल्याला त्या एक्स्ट्रा 4 टीथ येतात. आता टोटल 32 जे असतात त्यामध्ये 4 प्रकारचे असतात टीथ, इन्सिजर, कॅनाईन, प्रीमोलार आणि मोलार. लक्षात कसं ठेवायचं, ICPM, इन्सिजर, कनाईन, प्रीमोलार आणि मोलार. आता डेंटिस्ट फॉर्म्युला काय असतो, किती असते टोटल, तर इन्सिजर जे असतात त्याचा फॉर्म्युला काय, 21-23. इन्सिजर असते ते दोन पेअर असतात, 2 दातांचे 2 पेअर. कनाईन असते ते 1 असते, टोटल 4, म्हणजे कळलं का, वर 2 खाली 2. पण 1 का लिहिले तर एका साईडचं फक्त आपण बघतो, म्हणजे टोटल 4 साईड, वरच्या 2 खालच्या 2, त्यातलं एकाच साईडचं इन्सिजर 2 असतात, कनाईन 1 असते, प्रीमोलार 2 असतात आणि मोलार 3 असतात. म्हणजे दाढा 3 असतात, दाढांच्या पुढे 2 छोटे दात असतात ते 2 असतात. त्यानंतर पुढचे 2, आणि ते शेजारी 1 असे असते. इन्सिजर, कनाईन, प्रीमोलार, मोलार, 21-23 असं लक्षात ठेवायचं. 21-23 हां. त्यानंतर जे टीथ आपला तयार झालेला असतो तो इनॅमेलचा असतो. इनॅमेल इज द हार्डेस्ट सबस्टन्स ऑन द अर्थ, इनॅमेलचा असतो. आणि जर आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये फ्लोरिन आलं, 0.8 mm पर्यंत फ्लोरिन जर आलं तर डेंटल कॅरीज होते, रिझल्ट इन डेंटल फ्लोरोसिस. ओके. 28 टीथ असतात, जे नवीन 4 असतात त्या विजडम टीथ येतात ते सांगितलं, ते वेस्टिजियल टीथ असतात. आणि जे 2 सेट ऑफ टीथ असतात आपल्याला वर खाली जे असतात त्याला काय म्हणतात, डायफोडंट डेंटिशियन म्हणतात, डायफोडंट डेंटिशियन. आणि जर वेगवेगळे टीथ जर प्रेझेंट असतील तर हेट्रोडोंट म्हणते. आता त्यानंतर टंग म्हणजे काय, आपले टेस्ट फूडची जी असते ते आपल्याला टंगमुळं करते. आता टंगचे वेगवेगळे जे टंगमधले जे पार्ट असतात त्यानुसार आपण ते टेस्ट डिवाईड करतो आहे. जर स्वीट टेस्ट असेल ती टंगच्या टिपला फील होते आपल्याला स्वीट टेस्ट. जर बिटर टेस्ट असेल, कडू असेल, तर टिपच्या आपल्या जिभेच्या पाक मागं इनर साईडला ती फील होते मागच्या बाजूला. आणि जर सोअर किंवा बिटर टेस्ट सोअर किंवा सॉल्टी टेस्ट असेल तर एज ऑफ टंगला आपल्याला फील होते. स्वीट कुठं होते, टिप ऑफ टंग, बिटर मागं, आणि एजला सॉल्टी किंवा सोअर, आंबट किंवा खारट. त्यानंतर आता सलायवरी ग्लँड्स जे असतात त्या सलायवा सिक्रेट करतात. त्या सलायवामध्ये असतं अमायलेज किंवा अमायलेजला स्टायलिंग म्हणतात. ते काय करतात, जे आपण खाल्लेलं स्टार्च असते त्याचं कन्व्हर्जन माल्टोजमध्ये करतात, म्हणजे सिम्पल शुगरमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं आहे तिथं. आणि ते सलायवामध्ये काय काय असते, सोडियम, पोटॅशियम बायकार्बोनेट आणि लायसोझाईमलाच प्रिडेटर ऑफ मायक्रोब्स म्हणतात. मायक्रोब्स वगैरे आणि ते लायसोझाईम मारते, आणि अमायलेज काय करते, सिम्पल शुगरमध्ये कन्व्हर्जन करते. आता सलायवा सिक्रेट करणाऱ्या अदर ग्लँड्स कोणत्या आहेत आपल्या बॉडीमध्ये, तर पॅरोटिड ग्लँड, सब मॅन्डिब्युलर ग्लँड, सब लिंग्युअल ग्लँड आणि झायगोमॅटिक ग्लँड. त्यानंतर
थोड्याशा अमाऊंटमध्ये लायपेससुद्धा आपल्या तोंडात सिक्रेट होतं आणि ते कोण करतं, इम्नर्स ग्लँड सिक्रेट करते लायपेस. त्यानंतर फॅरिंग्स म्हणजे आपण मग रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये पण बघितले फॅरिंग्स हा कॉमन वे असतो कशासाठी, आपल्या ट्रॅकिया आणि एसोफॅगस. ट्रॅकियामधनं आपलं एअर जाते आत आणि एसोफॅगसमधनं फूड जाते, ह्यासाठी कॉमन पाथवे असतो फॅरिंग्स. आणि त्याला बंद करणारा आपण बघितलं होतं एपिग्लॉटिस, त्याला बंद करते. आपण ज्यावेळेस खातो त्यावेळेस जे ट्रॅकिया असते त्याला त्याचं जे कवर असते त्याला आपण एपिग्लॉटिस म्हणतो. आणि फॅरिंग्सला जे आपल्या नरड्याचे ते रिंग असतात त्या रिंगांना काय म्हणतात, वेल्डर्स रिंग असे म्हणतात. त्यानंतर एसोफॅगस म्हणजे ही मधली लाईन जी असते, पाईप जी असते ज्यातून आपलं फूड सबस्टन्स स्टमककडे जातो, माउथपासून स्टमकपर्यंत जातो, त्याला एसोफॅगस म्हणतात. 25 सेंटीमीटर त्याची लेंथ असते. फॅरिंग्सपासून स्टमकपर्यंत असते ते. त्यानंतर स्टमक जे शेपचा आकाराचं स्टमक असते लेफ्ट साईडला असते आपल्या बॉडीच्या, आणि त्यामध्ये काय होते, पेरिस्टाल्टिक मुवमेंट होते, म्हणजे अशी मुवमेंट होती, चर्निंग होतं फूडचं पूर्ण. पेरिस्टाल्टिक मुवमेंटनं रिदमिक कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होते मसल ऑफ स्टमकचं. आता त्या स्टमकमध्ये गॅस्ट्रिक ग्लँड असतात आणि त्या गॅस्ट्रिक ग्लँड जे असतात त्या गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट करतात. आणि त्या गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये काय काय असते, पेप्सिन, हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि म्युकस. लक्षात ठेवायचं, स्टमकमध्ये कोणते एन्झाईम असतं, हे गॅस्ट्रिक ज्यूस असतो त्याचं कोणते कंपोनंट असतात, पेप्सिन, हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि म्युकस. ओके, आपल्याला हायड्रोक्लोरिक ॲसिड लक्षात राहते, म्युकस पण लक्षात राहील, पण पेप्सिन लक्षात यायचं नाही. काय पेप्सिन कुठं असते, आता प्रत्येकाचं काम काय, पेप्सिन काय करतं, प्रोटीनचं कन्व्हर्जन ॲमिनो ॲसिडमध्ये करतं. पी फॉर प्रोटीन, पी फॉर पेप्सिन असं लक्षात ठेवायचं. प्रोटीनचं कन्व्हर्जन ॲमिनो ॲसिडमध्ये करते. आणि जे ॲसिडिक मिडियम लागतं आपल्याला डायजेशनसाठी ते कोण प्रोव्हाइड करतं, हायड्रोक्लोरिक ॲसिड करते. आणि म्युकसचं काय काम असते, तर ते हायड्रोक्लोरिक ॲसिडमुळे आपल्या स्टमकला इंजुरी पण होऊ शकते ना, कॉन्सन्ट्रेटेड असते एकदम ते, सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेटेड हे ॲसिड असते. त्याच्यामुळे जी इंजुरी होते ती इंजुरी होऊ नये म्हणून म्युकस तिथं सिक्रेट होत असते. पेप्सिन, हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि म्युकस आपण बघितला. त्यानंतर स्मॉल क्वांटिटीमध्ये लायपेज एन्झाईमसुद्धा सिक्रेट होत असते. जिथं लायपेज येईल तिथं डायजेशन ऑफ फॅट, लायपेज लिपिड असं काय तर लक्षात ठेवायचं. डायजेशन ऑफ फॅट आले की काय असते, लायपेज असते, कळलं का. त्यानंतर इन्फंट्समध्ये रेनिनसुद्धा सिक्रेट होतं. इन्फंट्समध्ये गॅस्ट्रिक ग्लँडमध्ये रेनिन सिक्रेट होतं, प्लेज रोल इन डायजेशन ऑफ द मिल्क प्रोटीन ऑफ द मदर मिल्कचं डायजेशनसाठी रेनिन हे काय असते एन्झाईम लागते तिथं. आणि ते सिक्रेट कोण करते, स्टमकच करते, गॅस्ट्रिक ग्लँड करते, हे लक्षात ठेव. जे केसिन नावाचं प्रोटीन असते त्याला पॅराकेसिनमध्ये कन्वर्ट करते रेनिन, कळलं का. आत्तापर्यंत कुठले बघितले, पेप्सिन बघितलं, पेप्सिन नंतर कुठलं बघितलं, हायड्रोक्लोरिक ॲसिड बघितलं, म्युकस बघितलं, त्यानंतर लायपेज बघितलं, लायपेज नंतर रेनिन. हा प्रत्येकाचं सिक्रेट कोण करते आणि त्याचं काम काय हे लक्षात राहिलं पाहिजे. रेनिन काय करते, आता स्मॉल इंटेस्टाईन्स हा लॉंगेस्ट पार्ट आहे एलिमेंटरी कॅनॉलचा लॉंगेस्ट पार्ट आहे स्मॉल इंटेस्टाईन. त्याची लांबी किती असते, 5 ते 6 मीटरपर्यंत असते. आपण जे मटण खाताना जे ओजडी येते ती पण स्मॉल इंटेस्टाईनच असते, 5 ते 6 मीटर लांबी असते. आणि त्याचे 3 पार्ट असतात. हे पार्ट पण सिक्वेन्सनं लक्षात ठेवायचं, डेड्युनम, जेजुनम आणि इलियम. कोणते जेजुनम आणि इलियम, DJI असं काहीतरी लक्षात ठेवायचं. डेड्युनम हा मेन कंपोनंट असतो स्टमकचा आणि काय करते, टेक पार्ट इन द डायजेशन, यू आकाराचा असतो. त्यानंतर जेजुनम काय करते, कॉइल्ड पार्ट असतो, लेस कॉइल पार्ट दॅन द इलियम सगळ्यात जास्त कॉइलिंग झालेला पार्ट जो असतो तो इलियम असतो. आणि मॅक्झिमम अमाऊंट ऑफ फूड इज ॲब्झॉर्ब इन द ब्लड, म्हणजे फूडचं ॲब्झॉर्बशन जास्तीत जास्त इलियममध्ये होतं. आता स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईनमध्ये काय फरक आहे, तर फूडचं जे कंपोनंट आहे त्याचं ॲब्सॉर्प्शन कुठं होतं, स्मॉल इंटेस्टाईन होतं, आणि वॉटरचं ॲब्झॉर्प्शन लार्ज इंटेस्टाईनमध्ये होतं. आता सम इम्पॉर्टंट फॅक्ट्स. आता एका दिवसात 1.5 लिटर सलायवा सिक्रेट होतं. सलायवाचा pH 6.8 असतो, म्हणजे ॲसिडिक pH असतो. आणि एक्सेस स्वेटिंग ऑन फोरहेड ऑर नेक ॲट द टाईम ऑफ इटिंग ऑफ मिल्क, त्याला काय म्हणतात, फ्रेज सिंड्रोम. म्हणजे जेवताना जर जास्त घाम येत असेल तर त्याला फ्राईज असं पण लक्षात ठेवतो, फ्रेज सिंड्रोम. दिस हॅपन ड्यू टू डिफेक्ट इन नर्व सप्लाय ऑफ पॅरोटिड ग्लँड.
पॅरोटिड ग्लँड सलाइवा सिक्रेट करते ना, आणि नर्व सिस्टीम जर तिथली वीक झाली असेल तर ते फ्रेज सिंड्रोम असं म्हणतात. गोबलेट सेल ज्या ॲसोफॅगसमध्ये असतात त्या म्युकस सिक्रेट करतात. आता गालबोट असं लक्षात ठेवायचं, बोटाला म्युकस लागला आहे, गालाला लावला आहे, गालबोट सेल ते ॲसोफॅगसमध्ये म्युकस सिक्रेट करते. आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड किती असते आपल्या स्टमकमध्ये? 1.5 लिटर ते 2 लिटर हायड्रोक्लोरिक ॲसिड असते, कॉन्सन्ट्रेटेड, एकदम कॉन्सन्ट्रेटेड असते. तिथं पूर्ण जाऊन फूडचं डायजेशन तिथं होते. जे फूडमध्ये जे डायजेस्ट झालेलं फूड स्टमकमध्ये जे डायजेस्ट होतं जे फूड त्याला आपण कायम म्हणतो, कायम चायम असं काय म्हणतो. डिक्रीज इन अमाऊंट ऑफ ॲसिड एंटरिंग फ्रॉम स्टमच टू इंटेस्टाईन बाय डिक्रीजिंग आपल्या ॲसिडिटी जी स्टमकमध्ये होते ते कमी करण्याचं काम कोण करतं? एंट्रोगॅस्ट्रॉन, जे डेडोनममध्ये सिक्रेट होते एंट्रोगॅस्ट्रॉन. त्यानंतर ग्लँड्स असोसिएटेड विथ द स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईन बरोबर कोणत्या ग्लँड असोसिएट आहेत? पहिले आहे पॅनक्रियास. पॅनक्रियाटिक ज्यूसचा pH किती आहे? 7.8 ते 8.3, म्हणजे अल्कलाईन नेचर असते पॅनक्रियाटिक ज्यूसचं. आता पॅनक्रियाटिक ज्यूसमध्ये कोणते एन्झाईम सिक्रेट होते आता ते बघू आपण. पहिलं आहे अमायलेज. अमायलेज काय करतं? जिथं अमायलेज येईल तिथं कार्बोहायड्रेटचं डायजेशन आलं की अमायलेज, फॅटचं डायजेशन आलं की लायपेज. कळलं का? अमायलेज आलं की कशाचं? कार्बोहायड्रेटचं. आता अमायलेज काय करतं? तर कार्बोहायड्रेटचं डायजेशन करतं आणि त्याचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये करते. काय? कार्बोहायड्रेटचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये अमायलेज करते. ट्रिप्सिन काय करतं? प्रोटीनचं कन्व्हर्जन ॲमिनो ॲसिडमध्ये करतं. पेप्सिन ट्रिप्सिन आलं की प्रोटीन. काय? सीन, शेवटी सीन आलं की प्रोटीन. पेप्सिन ट्रिप्सिन आलं की प्रोटीनचं डायजेशन. आणि लायपेज म्हणले काय म्हणले मी? फॅट. आता कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट ह्यांचं डायजेशन स्मॉल इंटेस्टाईनमध्ये होते. आता हे झालं पॅनक्रियाचं. पॅनक्रियाटिक ज्यूसबद्दल आपण माहिती बघितली. पॅनक्रियाटिक ज्यूसमध्ये कोणते असतात एन्झाईम? अमायलेज, ट्रिप्सिन, लायपेज. अमायलेज काय करते? कार्बोहायड्रेट. ट्रिप्सिन प्रोटीन. लायपेज फॅट्स. आता लिव्हर. पहिल्यांदा आपण पॅनक्रियाज बघितलं स्मॉल इंटेस्टाईनच्या रिलेटेड. आता लिव्हर आपण बघतोय. लिव्हर ही लार्जेस्ट ग्लँड इन द बॉडी असं येऊ शकतं. लार्जेस्ट ग्लँड इन द बॉडी कुठले? लिव्हर आहे. लिव्हरमध्ये बाईल ज्यूस असते आणि तो स्टोअर्ड इन टू गॉल ब्लॅडरमध्ये तो स्टोअर होतो आहे बाईल. लिव्हर ज्यूस लिव्हर हे लार्जेस्ट ग्लँड आहे. बाईल ज्यूस सिक्रेट होते गॉल ब्लॅडरमध्ये ते स्टोअर होते. हे गॉल ब्लॅडर आहे इथं स्टोअर होते. लिव्हरमधलं जे काय असते बाईल ज्यूस असतो तो स्टोअर होते. आणि बाईल ज्यूस असतो तो अल्कलाईन मीडियम जो पाहिजे असतो स्मॉल इंटेस्टाईनला ते बाईल ज्यूस देते अल्कलाईन मीडियम. कारण स्टमकमधनं जे आलेलं असते ते ॲसिडिक झालेलं असते ना, आणि अल्कलाईन करण्याचं काम कोण करते? बाईल ज्यूस करते. बाईल ज्यूसचा pH किती असतो? 7.7 असतो आहे. बाईल ज्यूस आणि पॅनक्रियाटिक ज्यूस हे कॉमन डक्टमधनं रिलीज होते आणि त्याला काय म्हणतात? ॲम्प्युली ऑफ वेटर असं म्हणतात. अनयूज ग्लुकोज इज स्टोअर इन द लिव्हर इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. जे आपलं ग्लुकोज अनयूज असते ते कुठं स्टोअर होते? लिव्हरमध्ये होते. कोणत्या फॉर्ममध्ये? ग्लायकोजन फॉर्ममध्ये स्टोअर होते. ओके. त्यानंतर इंटेस्टायनल ग्लँड्स आपण बघूया. क्रिफ्ट्स ऑफ लेबर कून. आता हे जरा अवघड आहे लक्षात ठेवायला, माझ्या पण लक्षात नाही, आपण एकदा वाचू मी लक्षात घेऊ. ग्लँड्स प्रेझेंट ऑल ओव्हर द स्मॉल इंटेस्टाईन. 2 टाईप्स ऑफ सेल असतात त्यात. अर्जेंटॅफिन सेल्स सिक्रेट हार्मोन नेम सिक्रिटिन, आणि पेनियत सेल झिंक आणि लायसोझाईम सिक्रेट करते. बर्नर्स ग्लँड स्मॉल इंटेस्टाईन डिओडेनममध्ये असते, म्युकस सिक्रेट करते बर्नर्स ग्लँड. त्यानंतर
small finger-like projection which are rich in blood supply via capillaries present on the walls of small intestine are known as villi. This helps in absorption of the maximum amount of food and water into the blood. त्यानंतर लार्ज इंटेस्टाईनचे 3 पार्ट असतात, सिकम, कोलन आणि रेक्टम. स्मॉल इंटेस्टाईनचे कोणते पार्ट असतात? सिकम, कोलन आणि रेक्टम. सिकम बिग लाईक लार्ज इंटेस्टाईनचे सिकम, कोलन आणि रेक्टम असते. स्मॉल इंटेस्टाईनचे डेड्युनम, जेजुनम आणि इलियम. आता सिकम काय असते? बॅग लाईक स्ट्रक्चर असते. सिकम काय असते? बॅग लाईक स्ट्रक्चर असते ॲट द बिगिनिंग ऑफ लार्ज इंटेस्टाईन. कोलन काय असते? लॉंग पार्ट ऑफ द लार्ज इंटेस्टाईन. आणि रेक्टम काय असते? जिथं फिसिस आपले स्टोअर होते ते रेक्टम असते. मॅक्झिमम ॲब्सॉर्प्शन ऑफ द वॉटर अँड सॉल्ट टेक्स प्लेस इन कोलन. सगळ्यात जास्त ॲब्सॉर्प्शनचं कुठं होतं? कोलनमध्ये होतं. फूडचं ॲब्झॉर्प्शन सगळ्यात जास्त कुठं होतं? इलियममध्ये होतं. इलियम कुठं असतं? स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. आणि वॉटरचं सगळ्यात जास्त ॲब्सॉर्प्शन कोलनमध्ये होतं. आणि कोलन कुठं असते? लार्ज इंटेस्टाईनमध्ये. लक्षात ठेवायचं. लार्ज इंटेस्टाईनची लेंथ असते दीड फूट, 1.5 मीटर, 1.5 मीटर. त्यानंतर आणि जो अपेंडिक्स जो असतो तो लार्ज इंटेस्टाईनलाच असतो आहे आपल्या, आणि तो वेस्टिजियल ऑर्गन असतो हे आपल्याला माहीत आहे. ओके, आता हे आपले पार्ट झाले सगळे डायजेस्टिव्ह सिस्टीमचे. आता पूर्ण मी तुला तोंडापासून खाली वेस्ट होईपर्यंत सगळं सांगतो. आपण फूड खाल्ल्यानंतर आपले दात काय करणार आहेत? त्याच्यात वगैरे बारीक तुकडे करणार आहेत. बारीक तुकडे तयार झाले की आपली सलायवा काय करणार आहे? सलायवरी ग्लँड सलायवा सिक्रेट करणार आहे. सलायवामध्ये अमायलेज असतं. अमायलेज सांगितलं की कार्बोहायड्रेटचं डायजेशन सिम्पल शुगरमध्ये करते. एवढं कळलं. त्यानंतर ॲसोफॅगसमधनं आपलं फूड जाणार आहे स्टमकमध्ये. स्टमकमध्ये गेलं की तिथं गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट होणार आहे. गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये काय काय असते? पेप्सिन असते, हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि म्युकस असते. पेप्सिन कशासाठी असते? प्रोटीनचं डायजेशनसाठी. हायड्रोक्लोरिक ॲसिड कार्बोहायड्रेटचं डायजेशन करते आणि म्युकस काय करते? प्रोटेक्ट करते गॅस्ट्रिक वॉलला. म्हणजे स्टमकमधली जी वॉल असते त्याला हायड्रोक्लोरिक ॲसिडपासून म्युकस प्रोटेक्ट करते. त्यानंतर ते कुठं जाणार आहे? स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जाणार आहे. स्मॉल इंटेस्टाईनचे 3 पार्ट आहेत, डेड्युनम, जेजुनम आणि इलियम. ओके, डेड्युनम काय करते? स्टमकला आणि स्मॉल इंटेस्टाईनला कनेक्ट करते काय. आणि स्मॉल इंटेस्टाईनच्या रिलेटेड कोणत्या ग्लँड आहेत? पॅनक्रियाटिक ग्लँड आणि लिव्हर हे 2 कनेक्टेड आहेत. पॅनक्रियाटिक ग्लँड पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रेट करतं, ते अल्कलाईन नेचर असते त्याचं. मग ते पॅनक्रियाटिक ज्यूसमध्ये काय असते? ट्रिप्सिन असते, अमायलेज असते आणि लायपेज असते. सीन आले की प्रोटीनचं डायजेशन, अमायलेज आले की कार्बोहायड्रेटचं डायजेशन, आणि लायपेज आले की फॅट आणि लिपिड यांचं डायजेशन आलं. त्यानंतर बाईल ज्यूस कसा असतो? तो पण अल्कलाईन नेचर पाहिजे असते ना, ॲसिडिक होऊन आलेलं असते आणि अल्कलाईन नेचर पाहिजे म्हणून बाईल ज्यूस आणि पॅनक्रियाटिक ज्यूस कॉमन डक्टमधून स्मॉल इंटेस्टाईनमध्ये येतात. त्या कॉमन डक्टला आपण काय म्हणतो? एम्युलायवेटर असं काहीतरी म्हणतो आहे आपण. तिथनं काय होतं आहे ते इलियममध्ये सगळ्यात जास्त फूडचं ॲब्झॉर्प्शन आपल्या होते. आणि परत तिथनं ते कुठं जाते? लार्ज इंटेस्टाईनमध्ये जाते. लार्ज इंटेस्टाईनमध्ये कोणते पार्ट आहेत? सिकम, कोलन आणि रेक्टम. सिकममध्ये जाते, सिकममधनं कोलनमध्ये जाते. कोलनमध्ये वॉटरचं ॲब्सॉर्प्शन होते आणि रेक्टममध्ये काय होते? आपले फिसिस स्टोअर होते. ओके, अशा प्रकारे डायजेशन होते. आता स्टेप ऑफ डायजेशन सांगितले. इंजेक्शन म्हणजे आपण फूड आत घेतो. डायजेशन म्हणजे आपलं कॉम्प्लेक्स फूड असते ते सिम्पल फूडमध्ये कन्व्हर्जन होतं आहे. ॲब्झॉर्प्शन म्हणजे काय होतं आहे? वॉटरचं फूडचं ॲब्झॉर्प्शन होते. ते कशात? विली नाव असते, ते विली त्याच्याद्वारे ॲब्झॉर्प्शन होते. ॲसिम्युलेशन म्हणजे काय? आपण खाल्लेलं फूड आपण त्याचं ॲसिम्युलेट करतो आहे, म्हणजे वापरतो आहे, एनर्जी तयार होते. आणि इजेशन म्हणजे काय? जे आपण वापरलं नाही किंवा एक्सक्रीट जे आहे ते बाहेर पडतं, जे आपण वापरलं नाही. ओके, आता वेगवेगळे हार्मोन, गॅस्ट्रोइंटेस्टिनल हार्मोन आपण बघणार आहे. गॅस्ट्रिन स्टमकमध्ये सिक्रेट होतात. फंक्शन काय? गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रेशन करते ते. एंटेरोगॅस्ट्रॉन डेड्युनममध्ये सिक्रेट होतात. आपली जी ॲसिडिक कंडिशन झालेली असते ती कंट्रोल करते. गॅस्ट्रॉनवरनं लक्षात येते. आपल्या गोळ्यांचं नाव पण गॅस्ट्रॉन वगैरे असते ना, ॲसिडिटी झाल्यावर ते डेड्युनम लक्षात ठेवायचं सिक्रेट करते. सिक्रेटिन डेड्युनम सिक्रेट करते. सप्रेसिंग गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रेशन, पॅनक्रियाज बाईल ज्यूस, इन्क्रीजिंग बायकार्बोनेट सिक्रेशन. डिओक्रिटिन डिओडेनम सिक्रेट करत आहे. स्टिम्युलेट्स बर्नर्स ग्लँड, हे म्युकस सिक्रेट करतं. एंडोक्रायनिन
स्मॉल इंटेस्टाईनमध्ये सिक्रेट होतं स्टिम्युलेट क्रिप्ट्स ऑफ लेबर गुन. त्यानंतर सोमॅटोस्टॅटिन पॅनक्रियाजमध्ये सिक्रेट होतं डिक्रीज द ॲब्सॉर्प्शन अँड डिक्रीज द इन्सुलिन लेवल्स. जे इन्सुलिन वगैरे ते असती लेवल ती पण पॅनक्रियाजमधनंच कंट्रोल होते. आपले डायबिटीसच्या रिलेटेड पॅनक्रियाजच आहे. पॅनक्रियाटिक पॉलिपेप्टाईड पॅनक्रियाजमध्ये सिक्रेट होतं डिक्रीज पॅनक्रियाटिक ज्यूस. आता वेगवेगळ्या डिसीज बघणार आहे आपण डायजेस्टिव्ह सिस्टमच्या रिलेटेड. जॉन्डिस म्हणजे काय होतं, आपलं लिव्हर जे असते त्याच्यावर इन्फ्लामेशन येते म्हणजे सुचते लिव्हर. मोर अमाऊंट ऑफ बाईल ज्यूस अँड बाईल पिगमेंट्स आर सिक्रेटेड. सो कलर ऑफ आईज नेल्स टंग बिकम्स पेल ऑर येलो. जॉन्डिस म्हणजे कावीळ ना, आणि ॲनिमिया म्हणजे आपलं विटॅमिन कमी होतं, विटॅमिन B12. ओमिटिंग म्हणजे आपल्याला माहीत आहे, डायरिया पण माहीत आहे, कॉन्स्टिपेशन पण माहीत आहे. आता इंटरेस्टिंग फॅक्ट काय तर आपल्या जे ॲनिमलचं स्टमक असतं त्यात 4 चेंबर असते. कळलं का? ॲनिमल रवंत वगैरे करतात ना, त्यामुळे वेगवेगळे चेंबर त्यांच्यात असतात आणि त्याच्याद्वारे त्यांचं हे होत असते. आणि आपण जे वर्टिब्रेट ॲनिमल असतो ते सेल्युलज असणारे किंवा प्लांट वगैरे ते डायजेस्ट करू शकत नाही, कारण आपल्यात सेल्युलेज हे एन्झाईम नसते. ओके. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट ऑफ डायजेशन डेड्युनम आहे असं का म्हणतो आपण, तर नियरली मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट इव्हेंट रिगार्डिंग डायजेशन ऑकर इन डेड्युनम. 2 important digestive juices like bile juice and pancreatic juice are released into duodenum. बायल ज्यूस आणि पॅनक्रियाटिक ज्यूस एकत्र येतात स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जातं असं आपण म्हणलं, पण स्मॉल इंटेस्टाईनच्या जो सुरुवातीचा पार्ट असतो डेड्युनम तिथं ते ॲड होतं. आणि स्मॉल होल नोन ॲज अ ॲम्पुला वॅटर. त्यानंतर ॲम्पुला वॅटर इज गार्डेड बाय स्पिंक्टर ऑफ ओडी. गॉल ब्लॅडर स्टोन्स गॉल ब्लॅडरमध्ये किडनी स्टोन वगैरे त्यालाच ब्लॅडर किडनी स्टोन सारखा असतो, स्टोन असतो गॉल ब्लॅडरमध्ये होते. फक्त किडनीत झाला तर किडनी स्टोन आणि गॉल ब्लॅडरमध्ये झाला तर गॉल ब्लॅडर स्टोन असं आपण म्हणतो. त्यानंतर व्हेजिटेरियनमध्ये जे स्मॉल इंटेस्टाईन असतं ना ते लॉंग असतं, कारण डायजेशन करायला जरा वेळ लागतो. आणि कार्निवरस ॲनिमलमध्ये जरा शॉर्ट असते. व्हेजिटेरियनमध्ये लॉंग इंटेस्टाईन लांब असतं, कार्निवरसमध्ये शॉर्ट असते. ओके. आता लिव्हर इज द डार्क रेडिश ब्राऊन इन कलर. लिव्हर इज अबाउट 1.5 kg इन वेट. हेपॅटिक आर्टरी, आता तुला मी सांगितलं होतं लिव्हरच्या रिलेटेड असेल तर हेपॅटिक आर्टरी ब्लड सप्लाय करते लिव्हरला. राईट साईडला आपल्या प्रेझेंट असते. कोणते विटॅमिन प्रोड्यूस करतं लिव्हर, AD, K आणि B12 हे लिव्हरमध्ये असते. ऑल आर फॅट सोल्युबल. फॅट सोल्युबल जेवढे काय विटॅमिन असतात AD, E, K जे असतात ते लिव्हरमध्ये तयार होते. आणि B12 एक होतं ते वॉटर सोल्युबल आहे. वॉटर सोल्युबल विटॅमिन B आणि विटॅमिन्स हे दोन्ही वॉटर सोल्युबल आहेत. आणि AD, E, K आहेत ते फॅट सोल्युबल आहे. कळलं? त्यानंतर ब्लड प्रोटीन लाईक फायब्रिनोजेन अँड प्रोथ्रॉम्बिन फॉर्म इन लिव्हर. फायब्रिनोजेन प्रोथ्रॉम्बिन पण लिव्हरमध्ये तयार होते. पॅनक्रियास जे असते ते डेड्युनम आणि स्मॉल इंटेस्टाईन असं डेड्युनम आलेलं असते असं असते ना, त्याच्यामध्ये असते पॅनक्रियास. 1 gram ऑफ फॅट लिबरेट 9 calories ऑफ एनर्जी. 1 gram ऑफ प्रोटीन लिबरेट 4 calories ऑफ एनर्जी. प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट हे 4 कॅलरी एनर्जी देतात 1 ग्रॅमपासून. आणि फॅट किती एनर्जी येते 1 ग्रॅमपासून 9 कॅलरी एनर्जी देतात आपल्याला. क्वॉशियाकार आणि मॅरॅस्मस आर नेम ऑफ डिसीज कॉज बाय डिफिशियन्सी ऑफ प्रोटीन. कंबाईनला हे आलतं PY. मागच्या वेळेस कंबाईनला आलतं की प्रोटीनची डिफिशियन्सी झाल्यावर काय होतं, क्वॉशियाकर आणि मॅरॅस्मस होते. त्यानंतर बाईल सॉल्ट ब्रिंग अबाउट इमल्सिफिकेशन ऑफ द फॅट्स. आता लिव्हर सिक्रेट हिपॅरिन विच ॲक्ट ॲज अ अँटीकोॲग्युलंट. हिपॅरिनसुद्धा अँटीकोॲग्युलंट असते, ते लिव्हर सिक्रेट करते हिपॅरिनला. काय